पाहून झालेल्या कोकण मूवी सेवा करताना आपलं जसा असं म्हणत तुम्हा सर्वांचं मी रुपेश मनापूर्वक स्वागत करतो आपल्या चॅनलवर। तर मित्रांनो, आपण आज जातोय बुदलला। बरेच मागे आपण बोललो होतो बुदलला जायचं, बुदलला गेलेलो आणि आपण छोटी अशी व्हिडिओ केलेली होती। तर आता पूर्णपणे ब्लॉग करतोय, तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडेल। तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मित्र, बुदल येथे जाण्यासाठी आपल्याला अनेक मार्ग उपलब्ध आहेत। जर तुम्ही घोगर किंवा शुंगारतळीतून येत असाल तर मोडकागरला आत वरवेली पालशेत अडूर रोडला यायचं आहे। अडूर फाट्यावरून आत जायचं आहे, मग सरळ डायरेक्ट बुदल गावामध्ये येतो। तर दुसरा मार्ग शुंगारतळीतून तुम्ही जर वेलम फाट्याला आतमध्ये येत असाल किंवा रत्नागिरीतून बाय रोड येत असाल तर बोरा फाट्याला आतमध्ये यायचं आहे। जामसूत पिंपर करून पिंपर फाट्याला उजवीकडे वळून अडूर फाट्याला डावीकडे वळायचं आहे। जर तिसरा मार्ग उपलब्ध आहे मित्रांनो, तो जर तुम्ही रत्नागिरीतून जयगड तवसाल जेटीतून येत असाल तर नरवण हिदवी वेल्लेश्वर करून रोडने पुढे यायचं आहे आणि अडूर फाट्यावरून अडूर गावाकडे म्हणजेच डावीकडे वळायचं आहे। मग आपण सरळ येतो, मध्येच कोंडकारूल आणि बोऱ्याकडे जाणारा एक फाटा फुटतो, त्याला न जाता दुसरा सरळ बुदलकडे रस्ता येतो, तर तिकडे आपल्याला यायचं आहे। तर आपण दुसऱ्या मार्गेच येतोय, म्हणजे दुसरा मार्ग आहे जो बोऱ्या फाट्यातून, पण आपलं मध्येच गाव येतो, आपला गोनवलीचा जो फाटा आहे तिथून आपण आलोय। बुदल या गावात पाहण्यासारखं खूप काही आहे। मला माहिती भेटली त्याप्रमाणे डोंगरावर पांडवकालीन दुर्गादेवीचं मंदिर आहे। तसंच या मंदिराचं आणि डोंगराचं वैशिष्ट्य म्हणजे तिन्ही बाजूला अथांग पसरलेल्या अरबी समुद्राने वेढलेला आहे। तर दुसरं वैशिष्ट्य मित्रांनो आहे बुदलचा समुद्रकिनारा। या किनाऱ्याला मिनी बीच म्हणू शकतो आणि या समुद्र किनाऱ्यावर एक जुनं झाड सुद्धा आहे। समुद्र किनाऱ्याचा बाकीचा सर्व भाग खडकाळ आहे। तसंच मित्रांनो, दुर्गादेवीच्या डोंगराच्या समोर नाकोडा डोंगर सुद्धा आहे।
आणि इकडे बुदलगाव आहे. बुदलगावातील घरांची रचना एक आणि एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. तर मित्रांनो, ह्या म्हणजे बुदलगावातील मुख्य व्यवसाय म्हटला तर मासेमारी आणि तसंच शेती आहे. I know you told your friend you're not okay, and tell me what's wrong and why you never said you felt that way. And guess you're trying to stay strong and fake a smile until I look away. But I've known you too long, it hurts to watch your blue eyes fade to gray as you fade away, as you fade away. Yeah, I'm about to fade away, 'cause every time I wake up I feel like it's Monday. Something's going wrong with all the chemicals up in my brain. All of a sudden I don't look at anything the same way. Gotta build up of my thoughts sitting in an ashtray. I'm sorry that I'm so inconvenient, okay. Just let me be me and I'll stay out of your way. I can see the way you look at me, I'm such a disgrace. I never really asked to be brought into this place. You wanna love me? Well then baby I have a taste. All the highs and the lows, no you'll never be the same. I don't really wanna hurt you but I can't control the pain. If you're sticking by my side, maybe we could be okay. Okay, maybe you could be the change I need today. I promise that I've never felt this way. I really hope that you will choose to stay through all the pain. I know you told your friend you're not okay, and tell me what's wrong and why you never said you felt that way. And guess you're trying to stay strong and fake a smile until I look away. But I've known you too long, it hurts to watch your blue eyes fade to gray as you fade away, as you fade away, as you fade away. Try to stay strong and fake a smile until I look away. But I've known you too long, it hurts to watch your blue eyes fade to gray. तर मित्रांनो, हा पुढचा नजारा आहे ना, हा डोंगराचा पूर्ण खतरनाकच आहे. पण त्याच्या मंदिराच्या पाठचा भाग आहे ना,
तो समुद्राचा आहे. तर या मंदिराचं म्हणजे ह्या डोंगराचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त एका बाजूनच डोंगर आहे, म्हणजे या साईडला डोंगर आहे, बाकी ज्या 3 साईड आहेत म्हणजे ही एक, ही इकडची आणि ही, तर त्या तिन्ही दिशेला पूर्ण समुद्रच वेढलेला आहे म्हणजे डोंगराला. तर आता आपण इकडे जाऊया. आपले पोरं गेलेत इथे पुढे, पण सनसेट पण खतरनाक झाला आहे, तर खूप मजा येणार आहे. अथांग पसरलेला समुद्र आहे मित्रांनो. आणि मंदिर बघा. तर मित्रांनो इथे अजून एक मंदिर आहे, कसलं आहे काय माहीत नाही, तर बघूया ते. आणि इकडे काही वर्षापूर्वी आहे ना मित्रांनो, लाटेवर वीज निर्मितीचा प्रकल्प होता, तर तो अनसक्सेसफुल झालेला आहे. तर बघूया पुढे ते. तर हे मंदिर आहे मित्रांनो, बघूया कसलं आहे ते. हे पण देवीचंच आहे मित्रांनो, बघू शकता. देवीचं नाव नाही माहिती मित्रांनो पण आपल्याला. आता आपण प्रकल्प बघूया कुठे होता. पुढे दिसतोय ना हा कटोरा, पाईपाचा होता आणि टाक्या होत्या इथे. तर मित्रांनो इथेच वीज निर्मितीचा प्रकल्प होता, बघू शकता. तर मित्रांनो इथे समोर दिसते, तर तिथूनच अशी पाईपलाईन बहुतेक आणलेली इथे. जसे लाट येईल ना तर तसं वरती पाणी बहुतेक वीज निर्मिती कशी काय एवढं माहित नाही, पण खतरनाक मध्ये म्हणजे जी संकल्पना होती ना ती चांगलीच होती. तर बघू शकता इथे सिमेंटचं हे केलेलं आहे आणि इकडे वरती टाक्या बांधलेल्या होत्या. तर हे बघू शकता इकडे किती 3 आहेत बहुतेक टाक्या. आता हे बघा मित्रांनो, पण तो प्रकल्प म्हणजे जो लाटेवर वीज निर्मितीचा प्रकल्प अनसक्सेसफुल झालाय. तर आता जर तो सक्सेसफुल झाला असता ना मित्रांनो, तर इथे बुदल गावाला पूर्ण वीज निर्मितीचा चांगलाच फायदा झाला असता. बघू शकता मित्रांनो पूर्ण पाणीच पाणी आहे, समुद्रच आहे तिन्ही साईडला. मित्रांनो पण आपल्याला काय प्रकल्पाबद्दल एवढी काय माहिती नाही. तर माझा जो मित्र आहे अडूर गावातला विक्रांत महाडिक, तर त्याने सुद्धा व्हिडिओ केलेले आणि आपण मग आलो इकडे वीज निर्मितीचा प्रकल्प बघायला. असंच आपली म्हणजे आपले पोरं आहेत फिरायला आलेलो आपण. तर डोंगरावरच ह्या देवीचं मंदिर आहे आणि इकडे एक बारकं मंदिर आहे. तर मित्रांनो बघू शकता सूर्यास्त झालाय, सूर्य मस्त की डुबतोय आता, म्हणजे खालती जातोय. आणि मित्रांनो ह्या बुदल गावाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे फिरण्यासारखं आहे ना 4-5 ठिकाण आहेत. एक तर हा डोंगरावरचं मंदिर देवीचं, आणि त्याचबरोबर तिकडे जो समुद्र किनारा आहे म्हणजे तिथे तो बारकाच आहे, म्हणजे जरा मिनी बीच म्हणू शकतो आपल्या इकडचा. तर तो एक बघण्यासारखा आहे मित्रांनो. आणि हा सनसेट पॉईंट आहे मेन म्हणजे, आणि पूर्ण अथांग पसरलेला हा समुद्र आहे मित्रांनो. आणि हा मनाला शांती देतो मित्रांनो, म्हणजे खूप भारी वाटतंय.
आता इकडे बघू शकता मित्रांनो, खालती पूर्ण खडकच आहे आणि सूर्यास्त पण खूप भारी आहे मित्रांनो. तर आता आपले मित्र सर्व आता निघायचं तयारीत आहोत. मित्रांनो त्या साईडला वेलनेश्वर बीच आहे आणि हा सनसेट बघू शकता, खूप भारी आहे. आणि आता आपण निघालोय घरी म्हणजे आता फिरत जाणार आहोत. तर बघू शकता इकडे तर मित्रांनो आपण मागे इकडे आलेलो कधी माहिती आहे, श्रावणाच्या आधीच. तर बघू शकता इकडे पतंग उडत आहेत. आपल्याकडे काय कॅमेरा नाही काय नाही. तर मित्रांनो आपल्याला इथे आता एक यूट्यूबर मित्र म्हणजेच आपला विक्रांत माडिकदा भेटलेला आहे. तर आत्ता जस्ट तो कामावरून आलेला आणि आपण आता बुदलवरून येत होतो, तितक्यात आपण कॉल केला. तर बघा मित्र काय म्हणताय सगळे, कसे आहेत? नक्की सबस्क्राईब करा रुपेशवीर ब्लॉग्सला. जसं आपल्याला प्रेम देत आहे तसं त्यालाही या भावाच्या चॅनलला मेहनत करून आठवड्याच्या वीकमध्ये सुट्टी काढून तो कंटेंट बनवत असतो. तर नक्कीच सपोर्ट करा कोकणातल्या प्रत्येक यूट्यूबरला. तर मित्रांनो तसंच आपल्या विक्रांत कोकणप्रेमी विक्रांत महाडिक म्हणजे विक्रांत असं नाव आहे, तर त्यालाही सबस्क्राईब करा मित्रांनो. तसेच त्याचे सुद्धा व्हिडिओ बघा. तर मित्रांनो आता आपल्याला घरी जायचं आहे लवकर आणि आता इथेच आपण निरोप घेऊया विक्रांताचा. चल मित्रांनो आपण आलेलो चायनीज सेंटरला. ओके बघूया आता आपल्या दोस्तांनी काय काय ऑर्डर करून ठेवलेले आहे. तर मित्रांनो आता इकडे आपण चायनीज सेंटरवर आलो आहे. तर इथे आता चायनीज आणि खायचं आहे. समुद्राच्या बेस्ट पीक कुठला आहे ते सांग. एक्सपोर्ट झाला. काय मी बघा दिसते दुःखी माणूस काय परत थोडे थोडे टाकायचे तिकडे. हा मग ट्रिपल राईस आणतो.
फिरव फिरव 1 2 3 फिरव. सुबेद आहे ना पाचला आता सांगू की तर मित्रांनो इकडे काय मागवलं सकाळी एवढा आहे तू भाव्या ट्रिपल राईस मागवलेला आहे. चिकन लेग पीस तर मित्रांनो तिकडे बघा इथे आता ट्रिपल राईस मागवलेला आहे आणि तिकडे फ्राईड राईस. सुदेश ना बॅट्समॅनचा ना काय हो खात्या दिली 12 दिली आज मला ते तर मित्रांनो आत्ताच आपण घरी आलो आहे म्हणजे आपल्या गावात आलो आहे इकडे घर आहे. तर थोडक्यात आजचा बुदलचा जो म्हणजे प्लॅन होता चांगला मस्तपैकी झाला आहे. आणि तर मित्रांनो आता व्हिडिओला निरोप द्यायचं वेळ आले. तर व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तसंच आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तसेच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तर चला मित्रांनो धन्यवाद.